प्राजक्ता स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की आम्ही कुठे आलो आहे। तर आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला। इट वॉज अ शॉर्ट मॉन्सून ट्रिप ऑफ 2 नाईट 1 डेज। तर आम्ही कुठे राहिलो होतो, कोणते पॉईंट्स बघितले, ॲटमॉस्फिअर कसं होतं, ट्रॅव्हलिंगला किती वेळ लागला, हे कसे गेलो, हे सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मी कोल्हापूर टू महाबळेश्वर असं ट्रॅव्हल केलं आणि इट इज अराउंड 180 किलोमीटर्स आणि 3 hours 45 minutes लागतात पोचायला। सो बाय कार आम्ही आलो होतो तिकडे आणि ॲटमॉस्फिअर वॉज सो ऑसम। आता आम्ही सध्या महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये आहोत, तिकडे आम्ही एक्सप्लोअर करतो आहे। अजून शॉप्स तसे बऱ्यापैकी ओपन व्हायचे होते, काही शॉप्स ओपन झालेले। आम्ही थोडासा नाश्ताही केला तिकडे आणि परत शॉपिंगला लागलो। बऱ्याच जणांना, आमच्यापैकी बऱ्याच जणांना काय शॉपिंग करायची होती। सो ते सगळं शॉपिंग करायला आम्ही चाललेलो मेन मार्केटमध्ये। मग आम्ही इथे नाश्तासुद्धा केला मेन मार्केटमध्येच आणि मेन मार्केटला भरपूर हॉटेल्स आहेत, सो काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कुठेही खायला पटकन मिळून जाईल। सो आम्ही या आराम हॉटेलमध्ये छानसा मस्त असा साऊथ इंडियन नाश्ता केला आणि शॉपिंगला परत स्टार्ट केलं, खाऊन झालं। सो आम्ही एका शॉपमध्ये आलो होतो आणि इथे जॅकेट्स, ब्लँकेट्स, बेडशीट्स, हेडकॅप्स, सॉक्स वगैरे, टी शर्ट्स असे बरेच ऑप्शन्स होते। सो तुम्ही इथे कधी आलात मेन मार्केटला, असे भरपूर सारे शॉप्स आहेत, नक्की ट्राय करा जर काय घेणार असाल तर। आमच्यापैकी बऱ्याच जणांना हेडकॅप्स घ्यायचे होते, कारण इथे थंडी आणि वारा पाऊस असं कंटिन्यूस होतं, त्याच्यामुळे त्यांना ती शॉपिंग करायची होती। सो आम्ही तिथून शॉपिंग करून निघालो आणि बरंचसं शॉपिंग केलं आम्ही तिकडे मार्केटमध्ये। मॅप्रो तिकडेचा फेमस ब्रँड आहे, सो तिथे मॅप्रोचे बरेचसे प्रोडक्ट्स पण मिळतात, जॅम, जेली, चिक्की वगैरे असे भरपूर ऑप्शन्स होते। सो इथे आम्ही विल्सनची चिक्की घेतलेली, चिक्की, जेली आणि जॅम असे बरेच प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतात, मॅप्रोचेच आहेत ते सगळे प्रोडक्ट्स। खूप छान असे टेस्ट आहे त्याची। आता मी तुम्हाला घेऊन जाते जिथे आम्ही राहिलो होतो। सो वी वर स्टेईंग ॲट योमन रिसॉर्ट महाबळेश्वर, जे महाबळेश्वर मार्केटपासून खूप जवळ आहे रिसॉर्ट, आणि खूप उत्तम सोय केलेली त्यांनी। हा त्यांचा पार्किंग एरिया आहे कंप्लीट, आणि तुम्ही आता पाहू शकता पुढे की हे आहे ते योमन रिसॉर्ट। इट वॉज फॉर 2 नाईट 1 डे आणि आमची प्राईस म्हणजे कॉस्टिंग होतं 6200 रुपीजमध्ये। सो आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं booking.com वरून, आणि आम्हाला ह्या प्राईजमध्ये आम्हाला हे रिसॉर्ट मिळालं। सो 2 रूम्स आम्ही बुक केले ते त्याच्यातले। सो खूप छान सोय त्यांनी केलेली, सुंदर ॲटमॉस्फिअर झालं होतं, ऊन, पाऊस, वारा तिन्ही गोष्टी होत्या, खूप छान क्लायमेट झालेलं। आता पुढे मी तुम्हाला आमचे रूम्सही दाखवणार आहे। सो जेवायला आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो, जे हॉटेल आमच्या रिसॉर्टपासून काहीच अंतरावरती आहे। सो आम्ही तिकडेच गेलो आणि घरगुती पद्धतीचं जेवण आहे इथे। सो व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही मिळतं, कुठलाही त्रास होत नाही, जास्त मसालेदार असं काही नाही आहे, खूप छान लागलं जेवण। जर कधी आलात तर नक्की ट्राय करा, आणि बरेचसे ऑप्शन्स आहेत तिकडे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तुमच्या गुगल मॅपवर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स तिथे मिळतील। सो आम्ही काय मागवलेलं तुम्हाला पुढे कळेलच। सो एन्जॉय द क्लिप।
सो गाईज आपण फर्स्ट पॉईंटला आलो आहे, दॅट इज सावित्री पॉईंट. आणि ह्या पॉईंटवरून आपल्याला सावित्री नदी दिसते. पण सध्या मॉन्सून सीझन असल्यामुळे व्ह्यू काय दिसत नाही, पण कंप्लीट फॉग असा व्ह्यू दिसतो. तुम्ही पुढे बघालच. सो तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे कंप्लीट फॉग आहे, थोडासा पाऊसही आहे, वारासुद्धा आहे आणि काहीही दिसत नाही, फक्त असं कंप्लीट ढगात गेल्यासारखं असं वाटतं. खूप छान पॉईंट आहे, खूप सुंदर असं ॲटमॉस्फिअर आहे. सो आमचा नेक्स्ट पॉईंट होता इको पॉईंट आणि हंटिंग पॉईंट. इको पॉईंटला सध्या मॉन्सूनमध्ये बंद असतो, कारण काही आवाज येत नाही. आपण जरी किती आवाज दिला तरी इको परत येत नाही. आणि हंटिंग पॉईंट म्हणजे जेव्हा ब्रिटिशर्स होते त्यावेळेस ते त्या पॉईंटवरून ते हंटिंग करायचे. सो त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं हंटिंग पॉईंट. सो त्याचाही व्ह्यू असा सेम जसं सावित्री पॉईंटला आपण कसा बघितला तसाच व्ह्यू होता. कंप्लीट फॉग, वारा, पाऊस कंप्लीट सगळं होतं आणि इतकं सुंदर आणि सुरेख दिसायला तो पॉईंट होता. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच, काही दिसत नव्हतं पुढे. जर कधी तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर नक्की मॉन्सूनमध्ये येऊन व्हिजिट करा महाबळेश्वरला. तसा बेस्ट टाईम टू व्हिजिट महाबळेश्वर इज फ्रॉम ऑक्टोबर टू फेब्रुवारी. पण कधी मॉन्सूनमध्ये व्हिजिट करायचं असेल तर नक्की येऊन व्हिजिट करा. खूप मस्त वाटतं, असं वाटतं असं कुठेतरी छान असं कुठेतरी ढगात गेल्यासारखं असं वाटतं. फॉगचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की महाबळेश्वरला येऊन व्हिजिट करा. असे हे 2-3 पॉईंट्स जरी केले तुम्हाला नक्की लक्षात येईल आणि तुम्ही एकदम छान फील घ्याल. फील घेतल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. सो इट वॉज सो ऑसम पॉईंट. यू विल सी फर्दर. सो आमचा नेक्स्ट पॉईंट होता पारसी पॉईंट आणि ह्या पॉईंटवरून आम्हाला प्रॉपर असा व्ह्यू बघायला मिळाला. खूप मस्त असं लँडस्केप, प्रॉपर हिल्स म्हणजे डोंगर, व्हॅलीज खूप छान बघायला मिळालेत. सुरेख असं व्ह्यू होता. सो ह्या पॉईंटवरून आपण टेलिस्कोपने असे 5 पॉईंट्स त्याने दाखवलेले. सो आपल्याला ह्या पॉईंटवरून तारे ज़मीन पर मधली जी स्कूल आहे ती बघायला मिळते. प्लस चेन्नई एक्सप्रेसमध्ये जे शेवटची फायटिंग दाखवली आहे त्या गावातली, ते शूटिंग तिकडचा पॉईंट दाखवला जातो. त्याच्यानंतर जागृत महादेवाचं मंदिर आणि विष्णू टेम्पल आणि लास्ट पॉईंट आहे टेबल लँड. हे सगळे पॉईंट्स आपल्याला ह्या स्पॉटवरून बघायला मिळतात. सो टेलिस्कोपच्या माध्यमातून आपण ते बघू शकतो. सो कधी आलात महाबळेश्वरला आणि ह्या पॉईंटला व्हिजिट करणार तर ₹50 चार्जेस आहेत. नक्की व्हिजिट करा आणि बघा. नंतरचा स्पॉट होता आमचा मॅप्रो गार्डन. सो मॅप्रो गार्डनला तुम्ही तिथे मॅप्रोचे प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. मॅप्रो गार्डनही आहे तिकडे. परत कॅफेटेरिया आहे. सो तिकडे तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. हा महाबळेश्वरचा एक फेमस स्पॉट आहे. तिथे लोक हमखास येतात. कधी महाबळेश्वरला व्हिजिट करणार असाल तर मॅप्रो गार्डन पण नक्की व्हिजिट करा. तिथे छान तुम्हाला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आईस्क्रीम, त्याच्यानंतर ते फ्रेश क्रीम, स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम वगैरे पण खूप छान असं मिळेल. तर मॅप्रोचे बरेचसे प्रोडक्ट्स, जेली, चिक्की वगैरे, शेक्स वगैरे स्पॉट होता महाबळेश्वर मंदिर, जिथे रुद्राक्षची पिंड आहे. पण आतमध्ये फोटोज अलाउड नसल्यामुळे फक्त शॉर्ट असा व्हिडिओ मी काढलेला आहे. सो आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि तिथून मग निघालो नेक्स्ट स्पॉटला. आणि मग आमचा पुढचा स्पॉट होता बिलार वॉटरफॉल.
तुम्ही पाहू शकता, सुंदर असा वॉटरफॉल तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. मॉन्सूनमध्येच असे वॉटरफॉल्स आपल्याला बघायला मिळतात. खूप सुरेख असा स्पॉट होता हा. ॲटमॉस्फिअरही खूप छान झालेलं. लास्ट बट नॉट द लिस्ट आमचा लास्ट स्पॉट होता, दॅट इज वाईचा गणपती. फेमस आहे वाईचा गणपती. इथे आतमध्ये फोटोज अलाउड नव्हते. मी फक्त शॉर्ट असे व्हिडिओज केलेले आहेत. मंदिराच्या आत फोटोज अलाउड नव्हते. सो हे आहे वाईचं फेमस गणेश मंदिर. आणि इथे मंदिराजवळ बरेचसे मूवीजचे शूटिंगही झालेले आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मी परत एकदा येईन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नक्की विसरू नका.